रोज माझ्या खोलीतून माझी एक लिपस्टिक गायब व्हायची. मी खूप काळजीत होती, कारण आमच्या घरात एकही बाई नव्हती. फक्त माझे पती आणि सासरे होते. ना कोणी ये जा करत होते. एके रात्री माझ्या पोटात दुखत होते, म्हणून मी उठली तर मला माझ्या सासऱ्यांच्या खोलीत लाईट जळताना दिसली आणि मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत डोकावताच माझा जीवच निघून गेला. माझे नाव नयना आहे आणि आम्ही एका छोट्या कुटुंबातील आहोत. माझ्या लहान भावाच्या जन्मादरम्यान माझ्या आईचे निधन झाले होते, त्यामुळे आमची सर्व जबाबदारी माझ्या वडिलांवर पडली. स्वतःच्या जीवाबरोबरच आमचा सांभाळ करणं त्यांना खूपच कठीण जात होते, म्हणून त्यांनी आमच्यासाठी एक मोलकरीण ठेवली. नातेवाईकांनी त्यांना खूप सांगितले की तुम्ही पुन्हा लग्न करा, पण माझ्या वडिलांनी आमच्यासाठी दुसरे लग्न केले नाही. जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा त्यांनी आम्हाला थोडे शिकवले आणि मग आमच्या लग्नाचा विचार करू लागले. त्यांनी माझे लग्न पण अशा कुटुंबात केले जिथे माझ्यावर जास्त जबाबदारीचं वजनही पडलं पाहिजे. माझं लग्न ज्या कुटुंबात केलं तिथे फक्त माझा नवरा आणि सासरे होते. फक्त माझ्यावर याच लोकांची जिम्मेदारी होती. लग्न झाल्यावर मी त्यांच्या घरी आली तेव्हा मला सुरुवातीला खूप आनंद झाला, पण हळूहळू मला काहीतरी विचित्र वाटू लागले. पूर्वीही असे मला विचित्र वाटायचे, पण मी माझ्या वस्तूंकडे लक्ष दिले नव्हते. पण जेव्हा मी लक्ष द्यायचे तेव्हा मला असे वाटू लागले की या घरामध्ये मोठी गडबड आहे, कारण मला मेकअपची खूप आवड होती आणि माझे पती देखील असे म्हणायचे की माझ्यासाठी सजून राहत जा, म्हणून मी मेकअपवर जास्त लक्ष केंद्रित करायची. माझ्या वडिलांनी मला हुंड्यात इतका मेकअप दिला की मला कशाचीही कमतरता जाणवली नाही. पण नंतर हळूहळू माझ्या वस्तू कमी होऊ लागल्या. रोज माझी एक लिपस्टिक खोलीतून गायब व्हायची. मी खूप काळजीत होती, कारण माझ्या घरात एकही बाई नव्हती. फक्त माझा नवरा आणि सासरेच होते. नाही कोणी ये जा करत होते. हा विचार करून मला खूप आश्चर्य वाटले. मी माझी स्वतःची खोली खूप वेळा पाहिली की कुठेतरी मी ती ठेवली असेल आणि विसरली, पण ती विसरली नव्हती. खरंच माझ्या वस्तू कमी होत होत्या आणि त्या कुठे जात आहेत ते मला अजिबात माहीत नव्हते. एका रात्री माझ्या पोटात दुखत होते, म्हणून मी उठली तर माझ्या सासऱ्यांच्या खोलीत उजेड येताना दिसत होता. आणि जसं मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं तर मला धक्काच बसला की आरशासमोर लाल रंगाचा ड्रेस घातलेली एक बाई बसली होती. पूर्ण सजलेली होती आणि तिच्या हातात माझी एक लिपस्टिक होती, जिला ती तिच्या ओठांवर पुन्हा पुन्हा लावत होती. ते सगळं पाहून मी तर ओरडलीच. मी त्या बाईला ओळखतही नव्हती. मी घाबरली आणि धावत माझ्या खोलीत आली. माझ्या नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते गाढ झोपेत असल्यामुळे ती इतक्या लवकर नाही उठले. जेव्हा ते उठले तेव्हा मी त्यांना सांगितले की तुमच्या वडिलांच्या खोलीत कोणीतरी आहे. माझे ऐकून त्यांना वाटले की मी रात्री मस्करी करत आहे, त्यामुळेच त्यांनी माझ्यावर रागावणे सुरू केले. पण मी म्हणाले, नाही, खरंच तुमच्या वडिलांच्या खोलीत कोणीतरी पाहिलं आहे. खोटे वाटत असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला आणि स्वतःच बघा. माझं ऐकून ते म्हणाले, ठीक आहे, पण तुझे बोलणे खोटे निघाले तर हे तुझ्यासाठी अजिबात चांगलं नाही होणार. मी म्हणाले की ठीक आहे. मी माझ्या नवऱ्याला घेऊन माझ्या सासऱ्यांच्या खोलीच्या दिशेने गेली आणि जसा सासऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा मला आश्चर्य वाटले की तिथे कोणीच नव्हते. फक्त माझे सासरे एकटे होते. हे बघून माझ्या नवऱ्याला खूप राग आला आणि म्हणू लागले, यापुढे माझ्यासोबत अशी मस्करी अजिबात करायची नाही. मी त्यांचे बोलणे ऐकून शांत झाली आणि आम्ही परत आमच्या खोलीत जायला लागताच माझ्या सासऱ्यांनी मला त्यांच्या डोळ्यांनी आव्हान दिले. त्यांच्या डोळ्यात ते आव्हान खरोखरच दिसत होते. मी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाली. आजवर माझ्या सासऱ्यांचे रूप असे मी पाहिले नव्हते. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत नव्हते की त्यावेळी मला बोलणे ऐकावे लागले. आश्चर्य तर या गोष्टीचे वाटत होते की त्यांनी ते बाई कुठे गायब केली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच झाले. पण यावेळी माझ्या लिपस्टिक सोबत माझे काही इतर मेकअपचे सामानही गायब होते. मला खूप राग आला होता, कारण माझे मेकअपचे सामान स्वस्त नव्हते आणि काल रात्री माझ्या पतीकडून मला खूप काही ऐकावं लागले. नंतर अचानक माझ्या मनात एक कल्पना आली. मी माझे सर्व मेकअपचे सामान उचलले आणि ते अशा ठिकाणी लपवले जिथे कोणी विचारही करणार नाही आणि मी स्वतः माझ्या पतीसोबत जेवायला बाहेर गेली. घरी फक्त माझे सासरेच होते. पण जेवण करून परत आलो तेव्हा माझी पूर्ण खोली उद्ध्वस्त झाली होती. ते पाहून माझ्या नवऱ्याला खूप राग आला आणि ते म्हणू लागले, हे सर्व कोणी केले आहे? मी म्हणाले, मला काय विचारता हे सर्व कोणी केले? आपण दोघे तर घराबाहेर होतो. तेव्हा तर घरी सर्व काही ठीक होते. घरी फक्त सासरे होते. तुम्ही जाऊन त्यांना विचारा, त्यांना नक्कीच माहीत असेल. माझी गोष्ट ऐकताच माझे पती त्यांच्या वडिलांकडे गेले. तेव्हा माझे सासरे खूप भोळे होऊन म्हणू लागले की हे सर्व कोणी केले हे मला माहीत नाही. मी तर झोपलो होतो. मला असे वाटले की घरात दुसरे कोणीतरी घुसले आहे. हे ऐकून माझे पती अस्वस्थ झाले आणि त्यांनी घरातील दागिने आणि पैशांची झडती सुरू केली की आमच्या घरात खरंच चोरी झाली का. पण सर्व काही सुरक्षित पाहून आम्ही सुखाचा श्वास घेतला. पण पुन्हा माझ्या सासऱ्यांनी मला आव्हानाच्या नजरेने बघितले. मला तर आश्चर्यच वाटले. मी माझ्या खोलीत आली आणि पाहिले तर माझा मेकअप तिथेच आहे जिथे मी तो लपवला होता.
हे स्पष्ट होते की फक्त मेकअप शोधण्यासाठी माझी खोली इतकी उद्ध्वस्त करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला सुट्टी होती आणि ते दिवसभर घरात झोपायचे. ज्या दिवशी ते घरात झोपायचे तर त्या रात्री मित्रांसोबत बाहेर जायचे किंवा घरी गप्पा मारायचे. म्हणून मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, आज तुम्ही दिवसा झोपा, आज रात्री आपण महत्त्वाचं बोलू. माझे म्हणणे ऐकून माझे पती म्हणाले की ठीक आहे, आपण रात्री घरातील गोष्टी सांभाळू, आता मी थोडा वेळ झोपतो. ते दिवसात झोपले आणि मी माझा सर्व मेकअप काढून माझ्या समोर ठेवला आणि संध्याकाळच्या वेळी मी पाहिले की माझ्या सामानातून लिपस्टिक आणि इतर मेकअपचे सामान गायब होते. आणि मग आम्ही रात्री बोलू लागलो. तेव्हा मी पाहिले की हा तोच टाइम आहे ज्या टाइमात त्या दिवशी रात्रीच्या वेळी मी उठून सासऱ्यांच्या खोलीत गेली होती आणि तिथे मला ती बाई दिसली होती. त्यावेळी मी माझ्या पतीसोबत खोलीतून बाहेर आली आणि त्यांना माझ्या सासऱ्यांच्या खोलीबाहेर उभे केले. मी याच वेळी तुमच्या वडिलांच्या खोलीत त्या बाईला पाहिले होते. माझ्या पतीने माझ्या सासऱ्यांच्या खोलीत डोकावले तेव्हा ते पुन्हा माझ्यावर रागावू लागले आणि म्हणाले की तू माझ्या वडिलांकडून मला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेस. माझे वडील झोपले आहेत. पण जशी माझी नजर त्यांच्या पायाकडे गेली ते पाहून मी आश्चर्यचकित झाली की माझ्या सासऱ्यांच्या पायाला मेहंदी लागलेली होती. माझ्या पतीला त्यांच्या वडिलांच्या पायाकडे पाहण्यास सांगितले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या वडिलांच्या पायावर मेहंदी लावली आहे. मग ते अधिकच रागावले आणि म्हणाले की माझ्या वडिलांच्या पायाजवळ जखमा होत्या, त्यामुळेच त्यांनी पायाला थंडावा देण्यासाठी मेहंदी लावली. हे ऐकून मला खूप राग आला आणि मी म्हणाले की तुमच्या बाबांच्या खोलीत एक बाई आहे. माझ्यात आणि माझ्या नवऱ्यांमध्ये खूप भांडणे झाली आणि मी म्हणाले की मी दुसऱ्या खोलीत राहणार आहे आणि मी माझे सामान देखील घेत आहे. मी कोणतीही अनावश्यक वस्तू घेतल्या नाहीत. मी फक्त माझे मेकअपचे सामान घेतले आणि दुसऱ्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी रात्री माझे पती पळत माझ्या खोलीत आले तेव्हा त्यांची अवस्था अगदी तशीच होती जशी त्या रात्री माझ्या सासऱ्यांच्या खोलीत मी बाई पाहिल्यावर माझी झाली होती. मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही पण तुमच्या वडिलांच्या खोलीत बाईला पाहिले का? तर ते म्हणू लागले, मी कोणत्याच बाईला पाहिले नाही, पण ज्याला मी पाहिले आहे, जर तू तिला खरोखर पाहणार तर तुझ्या पायाखालची जमीनच निघून जाईल. त्यांची गोष्ट ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाली. विचार करू लागली ते कोणत्या व्यक्तीविषयी गोष्ट करत आहेत. मी म्हणाली ठीक आहे, चला माझ्यासोबत, मला पण बघू द्या तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात. जेव्हा आम्ही दोघे माझ्या सासऱ्यांच्या खोलीसमोर थांबलो तेव्हा माझा जीवच उडाला. जेव्हा त्या बाईने आमच्याकडे तोंड वळवले तेव्हा मला दिसले की ती दुसरी कोणी नाही तर माझे स्वतःचे सासरेच होते. जसं मी आता ओरडणार होती तसंच माझ्या पतीने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटले की ओरडण्याची गरज नाही आणि घाबरण्याची गरज नाही. मी तर या कारणाने घाबरलो होतो की मी माझ्या बाबांचे हे रूप वर्षानंतर पुन्हा पाहिले होते. मी म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का तुमचे बाबा हे काम करतात? मग ते म्हणू लागले, नाही, मला हे सर्व माहीत नाही, कारण खूप वर्षापूर्वी माझ्या बाबांना मेंदूचा आजार झाला होता. त्यात ते स्वतःला स्त्री समजत होते आणि रात्रीच्या वेळी मेकअप करून झोपून जायचे. पण जेव्हा त्यांचा आजार वाढत गेला ते दिवसाही स्वतःला स्त्री समजत असत. पण आम्ही आमच्या बाबांवर उपचार केला होता आणि ते बरे झाले होते. पण आता असे दिसत आहे की हा आजार त्यांना पुन्हा झाला आहे. म्हणून मी म्हणाली की तुमच्या बाबांना खरंच काही आजार असेल तर सकाळी उपचारासाठी त्यांना दवाखान्यात घेऊन जा. तेव्हा ते म्हणाले की मला माहीत नव्हते, पण आता मला त्यांच्या आजाराबद्दल कळले आहे, तर मी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काहीतरी व्यवस्था करतो. त्यांचे बोलणे ऐकून मला आराम मिळाला. नाहीतर मला तर वाटत होते की माझ्या सासऱ्यासोबत कोणती तरी बाई किंवा चोरच आहे. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटू नवीन कथेसह.